नमस्कार, सुप्रभात. खरं तर पाणी का भरतं याच्यामागची कारणं देखील शोधणं गरजेचं आहे. महानगरपालिकेच्या ठेकेदाराने योग्य प्रकारे काम केलं नसेल म्हणून पाणी भरलं असेल. त्यामुळे रात्री 2:30 वाजता काही समाजसेवकांना येऊन ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांना बोलवावं लागतं आणि मग ते वॉर्ड अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होतात. असं ऐकायला मिळालं बरं का. अधिकारी कोणते आले होते काय कल्पना नाही, परंतु कार्य झालं. मग गेले 30 वर्ष या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी केलं काय हा प्रश्न देखील उपस्थित होतो. आता अशा प्रकारे जर कचरा असेल तर कशाला पाणी वाहून जाईल. हे जे जमा आहे, हे ज्याचं जमा आहे तो पण ते सोडायच्या प्लॅनमध्येच असेल. याच्या काय असं हळूहळू हा सोडतोय की काय असा देखील प्रश्न उपस्थित होतो. नागरिक खरं तर निवांतपणे शांतपणे झोपले पाहिजेत रात्री. समाजसेवक देखील की आमच्याकडे पाणी भरणार नाही हा विश्वास त्यांना पाहिजे की आमचे नगरसेवक किंवा आमची महानगरपालिका इतक्या तत्परतेने काम करते. कधी हा विश्वास येणार. जरा पाऊस पडला की नागरिकांच्या मनामध्ये जे ग्राउंड फ्लोअरला राहतात त्यांना भीती वाटते. आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो तर आमच्या गाड्या बुडायची भीती वाटते. तर ही भीती कधी आमची संपणार. कधी लोकप्रतिनिधी वन टाईम प्लॅनिंगमध्ये कामं करणार, कधी सुधारणा करणार. आता हे पहा, या गॅस एजन्सीला अनेक नागरिक भेट देतात. तर इथल्या फुटपाथची अवस्था पहा. म्हणजे एखादा जर ज्येष्ठ आला, एखादी महिला आली, एखादा बालक आला तर त्याला फार मोठी जखम होऊ शकते. मागच्या वेळेस अशाच पावसाचं, आता हे सिमेंटचं झाकणं आहे, हे दुसरी जी झाकणं आहेत कल्पकतेमध्ये बनवलेली, तर ही झाकणं सेक्टर 4च्या सर्कलच्या इथे वाहून गेली होती. नमस्कार. आणि त्यात एक व्यक्ती पडला देखील होता. त्यांना मी म्हटलेलं त्यावेळेस आपण FIR करूया म्हणून, ते नाही म्हटले. नाहीतर त्या पालिकेवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तर ही अशा प्रकारची अवस्था आहे. तिथूनच जरा पुढे आपण आलं. आता इथे हेवी ट्रकचं इन आउट असल्यामुळे खरं तर पालिकेच्या इंजिनियरने किंवा महानगर आपला हा जो HP गॅस आहे यांनी या ठिकाणी अशा प्रकारचे वजनदार हे गटरावरचे कवर लावले पाहिजेत. आता हे गटरावरचं कवर हे कधीही खचून आतल्या बाजूला जाऊ शकतं. म्हणजे जर ट्रकचा टायर या बाजूला खचला की झाला ट्रक त्या बाजूला पलटी. जय महाराष्ट्र. पहा ही रचना. आता रात्रीच्या वेळेस एखादा नागरिक या बाजूने लवकर येत नाही कोणी, पण समजा या बाजूने असं चालत आला तर तो या डिव्हायडरवर, या कल्पकतात आमच्या इंजिनियरच्या, हे कसं गटर बंद केलं आहे पहा. म्हणजे इथे देखील एखाद्या माणसाचा पाय आतमध्ये जाऊ शकतो, इथे ठेच लागून तो धडपडू शकतो. आता या अशा सुंदर आता त्या बाजूची सुधारणा झाली आहे किमान. मागच्या वेळेस आपण तक्रार करून त्यालाही अनेक वर्ष आपल्याला तक्रार करावी लागली. तर या सगळ्या कल्पकता आहेत. जर योग्य प्रकारे, आणि नगरसेवक काही फुकट काम करत नाही, त्यांना पगार देखील आहे. पगार आहे, वर अजून काय असतं ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे अनेक बदल घडतात किंवा अनेक खर्च निघतात. आता हे रस्त्याचं काम चालू असताना हा झालेला खड्डा हा नागरिकांना जितका त्रास देतो तर हा थोडासा त्रास कमी देतो, परंतु हा जो आहे याच्यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. कारण हा मुख्य आमचं सेक्टर 4 आणि सेक्टर 6चं मार्केट आहे. हे मागील वेळेस देखील, म्हणजे 2 वर्षापासून मी याला पाठपुरावा करतोय, पत्रव्यवहार करतोय. आता इथे बघा, थोडासा डांबर जास्त टाकला असता तर हा असा पाण्याचं तळं झालं असतं का निर्माण. हे जाणून बुजून करतात की काय हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो की नागरिकांनी हे सगळं सांगावं, मग आम्ही करणार, मग मी केलं, बिफोर आफ्टर. अरे तुमच्या कल्पकता जातात कुठे, तुमचं इंजिनिअरिंग जातं कुठे. आता इथून हे मुख्य प्रवेशद्वार आहे सांगा. आता हे पालिकेला दिसणार नाही. हे जवळजवळ आता 5 दिवस झालं हे अशा प्रकारे गोण्या या ठिकाणी फुटपाथवरती अतिक्रमण म्हणून येऊन पार्किंग झालेले आहेत. पालिकेला मात्र इतर मराठी व्यावसायिक असतील ते मात्र लगेच दृष्टीस पडतात आणि नॉन महाराष्ट्रीयनला मात्र जावई बनवतात हे महानगरपालिकावाले. आणि असे तसे जावई नाही बनवत, जरा जास्तच जावई बनवतात. चला याच्यामध्ये सुधारणा करा. कारण ह्या मार्केटवर काहींचं खूप प्रचंड प्रेम आहे. जर त्यांचं प्रेम आहे तर तिथे येणारे जो काही ग्राहक वर्ग आहे तो सुरक्षित कशा प्रकारे जाऊ शकेल आतल्या बाजूला प्रवेश करत, त्यासाठी आपण प्रयत्न करा, विनंती.